गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करते। आता आपण आहोत पंचगंगा नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी म्हणजेच प्रयाग संगमावर। याच प्रयाग संगमावर कुंभी, कासारी, भोगावती, सरस्वती अशा 4 नद्यांचा मिळून पंचगंगा नदी तयार होते आणि तीच पुढे कोल्हापूरच्या दिशेने जाते। आणि या सगळ्या प्रयाग संगमावरची दृश्य दाखवतोय। हा सगळा परिसर जलमय झालेला आहे। आजूबाजूच्या शेतीमध्ये हे सगळं पाणी जे आहे ते आता गेलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रयाग संगमावर जे दत्त मंदिर आहे ते देखील आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी ज्या काही 4 नद्या येतात त्या 4ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आपण बघतोय हे पात्र जे आहे ते विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळते। या नदीवर जो पूल आहे त्या पुलाला अगदी घासून ह्या सगळ्या नद्यांचं पाणी जे आहे ते आता वाहताना आपल्याला दिसून येते। याच प्रयाग संगमाच्या बाजूला प्रयाग चिखली हे गाव आहे। ज्या प्रयाग चिखलीला 2019 असेल 2021 असेल या दोन्ही महापुरांचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला होता आणि त्यानंतर आता आपण बघतोय तशीच काहीशी परिस्थिती आता येते की काय अशी अवस्था जी आहे ती निर्माण झाली आहे। आता कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पाऊस पडतोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होते आणि परिणामी ज्या या 4 नद्या मिळत आहेत त्या चारही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आपण बघतोय प्रयाग संगमावर हे पंचगंगेचं विस्तारलेलं स्वरूप आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, प्रयाग संगम, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।